त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र, आपण जाणता आहात की 24 तारखेला महाराष्ट्र विधिमंडळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जावा यासाठी एक ठराव मंजूर करण्यात आला. हा जो प्रस्ताव होता या संदर्भातला हा महाराष्ट्र राज्यातले मंत्री जयकुमार रावल यांनी तो सभागृहामध्ये आणला आणि तो मंजूर होऊन 26 मार्चला तो भारत सरकारकडे पाठवण्यात आला. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मागासवर्गीय, अस्पृश्य, महिला आणि अशा समस्त दबलेल्या घटकांसाठी जे शैक्षणिक सामाजिक पुनर्वसनाचं काम केलं त्या कामाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव आता सरकारकडे पाठवण्यात आला आहे, केंद्र सरकारकडे. देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात, मुख्यमंत्री जे महाराष्ट्राचे आहेत, या संदर्भात प्रतिक्रिया देताना माध्यमांसमोर ते म्हणतात की या देशामध्ये दोन महात्मा म्हणजे महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांना समाजानेच महात्मा केलेला आहे, त्यामुळे सर्वोच्च पुरस्कार हा समाजातून येतो आणि तो महात्मा हा त्यांना मिळालेला आहे. परंतु महात्मा फुले यांना राजकीय दृष्ट्या राजकीय पुरस्कार देऊन, भारतरत्न देऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब आपल्याला करता येईल. अर्थात भारतरत्न हा पुरस्कार राजकीय सत्तेच्या माध्यमातून घेतला जात असला तरी तो राजकीय पुरस्कार नाही, तो नागरी पुरस्कार आहे, या देशाचा सर्वोच्च. या पुरस्कारामुळे नेमका काय बदल होणार किंवा होतो? खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही बाब गेली अनेक दिवस ही मागणी होते आहे. त्यापूर्वी पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यात यावं त्यासाठी आंदोलनही झाली आणि त्या पुणे विद्यापीठाला ते नाव देण्यात आलं, नामांतरही झालं. तर त्यानंतर पुणे विद्यापीठाचा जो एकूण शैक्षणिक क्रम आहे तो पुढे आपण त्यावर कधीतरी बोलूच. परंतु आज महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिल्यानंतर आणि महाराष्ट्र सरकार जे खास करून वेद आणि वैदिक विचारांवर आधारलेलं, किंबहुना ते मानणारं, आधारलेलं नाही परंतु ते मानणारं असं सरकार आहे. आणि त्यामुळे या सरकाराने ज्यांनी ब्राह्मणेतर चळवळ निर्माण केली आणि त्यावर हुकूम महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाच्या चळवळी सुरू आहेत आज तागायत, तरीही ही दखल या शासन संस्थेने घेतली. याचा नेमका अन्वयार्थ काय होऊ शकतो? खरे तर भारतामध्ये किंवा या देशामध्ये कायम दोन प्रकारचे सामाजिक संघर्ष राहिले आहेत असे विचारवंत, इतिहासतज्ञ आणि वेगवेगळ्या तत्वज्ञानाची मांडणी करणारे सातत्यानं म्हणतात. मग त्या संघर्षाला कधी आर्य द्रविड नाव दिलं जातं, कधी बौद्ध आणि आर्य असं नाव दिलं जातं, कधी बहुजन आणि उच्च जाती असं नाव दिलं जातं. अशा वेगवेगळ्या काळामध्ये हा संघर्ष जो महात्मा फुलेंच्या काळामध्ये ब्राह्मणेतर बनला आणि 20व्या शतकातील काही तत्वज्ञांनी त्याचा विकास ब्राह्मणी अब्राह्मणी अशा संघर्षापर्यंत नेला. अशा काळामध्ये हा संघर्ष जो निर्माण महाराष्ट्रामध्ये झाला त्या संघर्षाचा इतिहास सत्तेने लक्षात घेतला असेल की नाही, तर निश्चितपणे तो घेतलेला असेल. आणि तो लक्षात घेतल्यानंतर आज जर आपण पाहिलं तर प्रबोधनाच्या चळवळी या सांगायला कुठेतरी अस्तित्व आपलं दाखवत आहेत, परंतु प्रबोधनाचं जे एकसंघ महात्मा फुले यांच्या नंतर जी समग्र ब्राह्मणेतर चळवळ एका बाजूला एकवटली होती, त्या संदर्भात महात्मा ज्योतिबा फुले देखील म्हणतात की इतिहास काळामध्ये मराठे, सरदार, मांडलिक आणि नंतर राजे झाल्यानंतर त्यांच्या अनुषंगानं ब्राह्मणेतर समाजाला फार कर्तृत्व करण्याची एक संधी मिळाली आणि ती नंतर पेशवाई आल्याने ती उद्ध्वस्तही झाली. हे महात्मा फुले त्यांच्या ग्रंथात स्वतः म्हणतात. प्रबोधनाच्या चळवळीची परंपरा ही महाराष्ट्रामध्ये 80च्या आणि 90च्या दशकामध्ये ही एका संघर्षाला आलेली होती आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून निर्माण झालेली ब्राह्मणेतर चळवळ ती जी 1930 मध्ये काँग्रेसमध्ये विलीन देखील झाली होती, त्या चळवळीने जी आंदोलन किंवा प्रबोधनाची चळवळ चालवली त्या प्रबोधनाच्या चळवळीचे घटक आज महाराष्ट्रामध्ये विभाजित झालेले आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे की
आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी संघर्ष या मध्यंतरीच्या काळात उभा राहिला. आरक्षणाचा प्रश्न घेऊन दलितांमधल्या जातींचाही एक प्रवाद वर्गीकरणास घेऊन असा उभा राहिला. प्रवर्गनिहायच नव्हे तर जातीनिहाय देखील हा संघर्ष वाढू पाहतो आहे. समग्र ओबीसी आणि मराठा असा आरक्षणाच्या प्रश्नावर उभा राहिलेला वाद आपल्याला जेव्हा दिसतो तेव्हा रोहिणी आयोगाच्या माध्यमातून त्या ओबीसींमध्येही विभाजन पद्धतशीरपणे केलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे ओबीसींमध्ये असा एक विचार येतो की विकसित झालेल्या ओबीसी जाती आणि अधिक लाभ घेतलेल्या ओबीसी जाती विरुद्ध लाभ न मिळालेल्या ओबीसी जाती अशी एक मानसिक विभागणी निश्चितपणे झालेली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही आणि हा प्रश्न कसा सुटेल यावर राज्यकर्ते सामाजिक चळवळी वेगळे उपाय सांगतायत, पण ते अजूनही ते तळीस गेलेले नाही. आणि अशा वेळी म्हणजे जी ब्राह्मणेतर चळवळ होती ज्यामध्ये तत्कालीन अस्पृश्यांचाही समावेश होता, आज त्या सगळ्या चळवळी म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर 80च्या दशकामध्ये शिवसेनेचं जे निर्माण महाराष्ट्रामध्ये झालं, या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणातला जो मतदार समूह किंवा अनुयायी वर्ग जो होता तो ओबीसी होता. आणि हा ओबीसी वर्ग आणि दलित किंवा आंबेडकरवादी समूह यांच्यामध्ये पेरियार रामस्वामी यांच्या एका पुस्तकाच्या अनुषंगानं संघर्ष उभा राहिला होता. आणि तो संघर्ष दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन होऊन म्हणजे त्यावेळी ओबीसी आणि दलित हे त्या संघर्षामध्ये उभे होते आणि मराठा हे सत्तेत होते आणि या दोन्ही प्रवर्गांनी केलेलं शक्ती प्रदर्शन आणि सत्तेत असलेल्या मराठा समुदायाने त्या संदर्भात घेतलेले निर्णय अशा या तिन्ही शक्ती आज पूर्णपणे विभाजित झालेल्या आहेत आणि त्या ब्राह्मणेतर चळवळीचा भाग राहिलेला नाहीत. आणि म्हणून ते जे प्रबोधनाचं पर्व जे एकसंघ होतं ते आता कुठेतरी कमजोर पडलेलं आहे, कमजोर झालेलं आहे. आणि अशा वेळी त्या महामानवांना त्यांच्या विचारांना सोडून त्यांच्या व्यक्तिमत्वांना स्वीकारून घेण्याचा पर्याय हा व्यवस्थेसमोर खुला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात ही व्यवस्था विचार बाजूला सारून त्यांचं व्यक्तिमत्व स्वीकारतं, परंतु विचार ते स्वीकारत नाही. ही जशी एक परंपरा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसते आहे तीच महात्मा फुले यांच्या संदर्भातही होईल. भारतरत्न पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना मिळावा, तो मिळालाच पाहिजे. कारण या देशामधील सर्वात कर्तृत्ववान महामानवांमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा समावेश होतो. परंतु हा पुरस्कार मिळत असताना किंवा तो जाहीर झाल्यानंतरही ही प्रबोधनाची चळवळ पुढे नेण्याची उर्मी ही अनुयायांमध्ये येईल की नाही हा प्रश्न या निमित्तानं महत्वाचा होतो. प्रबोधनाच्या चळवळी आज कुठेही अस्तित्व राखून नाहीत. भाषणं होत आहेत वक्त्यांची, विचारवंतांना मंच आज फारसे नाहीत. कार्यक्रम होतात, वक्त्यांची भाषणं होतात, परंतु विचारांचं मंथन, तत्वांचं मंथन जी भारतीय जीवनातली परंपरा राहिलेली आहे, तात्विक संघर्ष या देशात कायम होत राहिलेले आहेत आणि त्यामधली उत्तुंगता ही या काळामध्ये राहील की नाही किंवा राहिली आहे काय हा भाग महत्वाचा असेल. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी करत असताना त्यांच्या प्रबोधनाच्या चळवळीची परंपरा ही महाराष्ट्रात त्या निमित्तानं समृद्ध व्हावी, आणखी पुढे जावी ही अपेक्षा मात्र आपण करायला हरकत नाही. आणि हेच त्यांच्या महात्मा आणि भारतरत्न या पुरस्कारांच्या अनुषंगानं त्यांचं व्यक्तिमत्व इतिहासामध्ये कायम आणखी येणारी कित्येक शतकं इतिहासाला ते ज्ञात राहील हे आपण मात्र विसरता कामा नये.
धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईबही करा.